11 एप्रिल रोजी सोलापुरात तिसरे राज्यस्तरीय कर्मवीर भाऊराव पाटील साहित्य संमेलन. बहुजनांच्या साहित्याला एक हक्काचे विचारपीठ निर्माण व्हावे याकरिता कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ नांदेड यांच्या वतीने सोलापुरात येत्या शनिवारी 11 एप्रिल रोजी उपलब्ध मंगल कार्यालयात 7 रस्ता सोलापूर या ठिकाणी तिसरे राज्यस्तरीय कर्मवीर भाऊराव पाटील साहित्य संमेलन होत असल्याची माहिती अध्यक्ष ॲडव्होकेट BR कलवले, संयोजक पत्रकार भरतकुमार मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. जी वसतिगृहाची स्थापना केली आणि ती वसतिगृहाच्या स्थापनेला 100 वर्ष झालं हे औचित्य साधून मी कर्मवीर भाऊराव पाटलाच्या नावानं राज्यभर प्रत्येक वर्षी एक जिल्ह्याला आपण साहित्य संमेलन घेण्याचा आमच्या संस्थेचा मानस होता आणि त्याप्रमाणे पहिलं साहित्य संमेलन आम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये उमरगा तालुक्यात हे पहिलं साहित्य संमेलन घेतलं आणि त्या साहित्य संमेलनाच्या नंतर दुसरं साहित्य संमेलन लातूर जिल्ह्यातील अहमदपूर या तालुक्याला घेतलं आणि या वर्षीचा मानस आमचे डॉक्टर कार्लेकर असतील, भारत मोरे सर असतील यांना आमच्या संस्थेला सपोर्टिंग केलं आणि त्यांचा मानस होता की सोलापूर जिल्हा हा कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरचा आहे आणि या दोन्ही भाषिक लोकांना आपण या कर्मवीर भाऊराव पाटलांचं कार्य आपल्याला पसरवता येईल या उद्देशानं कर्मवीर भाऊराव पाटलांचं साहित्य संमेलन 11 एप्रिल रोजी उपलब्ध मंगल कार्यालय येथे आपण दिवसभराचे कार्यक्रम आपण 2 दिवसाचा कार्यक्रम घेणार होतो, पण सोलापूर जिल्ह्याचं तापमान लक्षात घेता हा कार्यक्रम 1च दिवसाचा आम्ही घेतोय. सुरुवातीला आम्ही ग्रंथदिंडीने सकाळी 8 वाजता ग्रंथदिंडीने आपली त्या हुतात्मा 4 पुतळे यापासून आपण त्या ग्रंथदिंडीची सुरुवात करणार आहोत आणि त्या कार्यक्रमामध्ये हरिभक्त विठ्ठलराव माने आहेत, असे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी मान्यवर त्या ठिकाणी येणार आहेत आणि हा कार्यक्रम आपण समारोप झाल्याच्या नंतर उपलब्ध मंगल कार्यालय येथे अमित गोरखे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण उद्घाटन या मंगल कार्यालयामध्ये घेणार आहोत. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे संमेलन अध्यक्ष अतिशय भारतामध्ये जे पहिले राज्यस्तरीय अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपालजी सबनीस साहेब या आपल्या कार्यक्रमाला सन्माननीय अध्यक्ष म्हणून हजर राहणार आहेत. त्याचबरोबर या जिल्ह्याचे पालकमंत्री, धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री असे मान्यवर पालकमंत्री या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. आपले गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि या तालुक्यातले आणि या जिल्ह्यातली सर्व आमदार या पहिल्या सत्रामध्ये हजर राहणार आहेत आणि आपण पहिल्या सत्रामध्ये या विविध क्षेत्रामध्ये जे गुणवंत माणसं आहेत, जी कामामध्ये त्यांनी वेगळ्या आपला छटा उमटवलेला आहे, अशा पद्धतीचे काही पुरस्कार विजेते आम्ही पहिल्या सत्रामध्ये ठेवले. त्यामध्ये कुमारजी करजगी सर साहेब आहेत, विठ्ठलराव माने आहेत, उत्तम माने आहेत समाज कल्याण सभापती. अशा पद्धतीचं पहिलं सत्र आदरणीय लक्ष्मणराव कारडे यांच्या स्वागताध्यक्षतेखाली हे पहिलं सत्र होणार आहे आणि आपण या सत्राच्या नंतर लगेचच आपण ग्रंथ प्रकाशन करणार आहोत. आमच्या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी आम्ही स्मरणिका करतो. या स्मरणिकेचं प्रकाशन सुद्धा आम्ही त्याच कार्यक्रमामध्ये उद्घाटनाच्या कार्यक्रमात घेणार आहोत. अशा पद्धतीचे 4 ग्रंथ, दुसरे 4 ग्रंथ दत्तात्रय गणपतराव इंगळे यांचा एक ग्रंथ आहे, डॉक्टर SN पठाण माजी कुलगुरू नागपूर यांचा श्रमनिष्ठा कमवा आणि शिका या कर्मवीर भाऊराव पाटलाच्या जीवनचरित्रावर त्यांचं आत्मचरित्र त्यांनी लिहिलेलं आहे, त्यांचंही पुस्तकाचं समालोचन आपण या ठिकाणी करणार आहोत. त्याचबरोबर विजयकुमार सोनवणे माहूरची देवी रेणुका माता महात्मे अशा पद्धतीचं 4थं त्यांचं ग्रंथ प्रकाशन आपण करणार आहोत आणि शेवटचं किशोर जाधव कथा पटतात का अशा पद्धतीचे हे 6 ग्रंथ प्रकाशन हे आपण त्या साहित्य संमेलनामध्ये घेणार आहोत. दुपारच्या सत्रात परिसंवाद होत आहे. या परिसंवादाचा विषय आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांची शैक्षणिक दृष्टी आणि सध्याचं शैक्षणिक धोरण. सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिसंवादात
प्राध्यापक डॉक्टर अनिता शिंदे बीड, प्राध्यापक डॉक्टर जयदेव पवार लातूर, प्राध्यापक डॉक्टर विजयकुमार कुमठेकर जालना या वक्त्यांच्या उपस्थितीमध्ये हा परिसंवाद पार पडत असून सायंकाळी भव्य असं लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे महाकवी संमेलनाचं आयोजन करण्यात आले असून या कवी संमेलनामध्ये राज्यभरातील जवळपास 70 कवी सहभागी होत आहेत. सायंकाळी या संमेलनाचा समारोप होत असून डॉक्टर श्रीपाद सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली व सोलापूरच्या नवनिर्वाचित राज्यसभा खासदार प्राध्यापिका डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या साहित्य संमेलनाचा समारोप होत असून यावेळी प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे, माजी आमदार राम मुंडेने, साहित्यिक विलास चिंदगीकर, धाराशिवच्या उपाध्यक्षा, धाराशिव जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा उषाताई रवींद्र गायकवाड, माजी गटनेते सोलापूर महानगरपालिकेचे माजी गटनेते आनंद चंदनशिवे, माजी आमदार अहमदपूरचे बबुराव खंदारे आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा समारोप होत आहे. याच निमित्तानं संमेलनाचं निमित्त गाठून सोलापुरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचाही आपण सन्मान करत आहोत. यात प्रामुख्याने सायंकाळी 6 वाजता या संमेलनाचा समारोप होत असून राज्यसभा खासदार प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे यांच्यासह माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे, माजी आमदार राम गोंडेली, लेखक विलास सिद्दीकीकर, उषा रवींद्र गायकवाड, माजी आमदार बबुराव खंदाडे, मनपा गटनेते आनंद चंद्रशिव यांच्यासह जिल्हा परिषद उपाध्यक्ष दीपक वैद्य, किरण गायकवाड, गंगाधर मामाने, उमरगाच्या सभापती अर्चना चौगुले, प्राचार्य डॉक्टर उमाकांत चंदशेट्टी यांच्या उपस्थित विविध क्षेत्रातील मान्यवरांना धर्मवीर भाऊराव पाटील पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. यात दिगंबर ढेपे, राजेंद्र पारदे, शैक्षणिक नानासाहेब मोरे, देविदास कसबे, अंगद जाधव, सामाजिक ॲडव्होकेट कोमलताई ढोबळे, ॲडव्होकेट गोविंद सूर्यवंशी, विधी नागनाथ गायकवाड, उत्तरेश्वर मठपती, किशोर जाधव, सर्व साहित्यिक डॉक्टर सिद्धेश्वर करजखेडे, वैद्यकीय दत्ता माधव, वाघमारे, मुंबई उद्योग या मान्यवरांना गौरव चिन्हाने सन्मानित करण्यात येणार आहे. सोलापूरसह तसेच राज्यभरातील सर्व साहित्यिकांनी या संमेलनास उपस्थित राहावे असे आवाहन स्वागताध्यक्ष लक्ष्मण कारले यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेस अहबप विठ्ठल माने, दत्तात्रय इंगळे, विलास आसोले, PD वाघमारे, रमेश लोंढे, लक्ष्मण भोसले आदी उपस्थित होते.